मनसेचे सरचिटणीस करणबाळा दुनबळेंनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। करणबाळा दुनबळेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट घेतलेली आहे। भेटीत अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणावर चर्चा झाल्याचं कळतंय। दरम्यान मिटकरींच्या कार तोडफोडीवरून करणबाळा दिनबुळे आणि अमोल मिटकरींनी एकमेकांवर आरोपही केलेले आहेत। मला तुम्ही सांगा, अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर आहेत? तुम्हीच क्लिप बघा, तुम्हीच मला सांगा। अहो, तिथली लोक सुद्धा नाहीत हो त्याच्याबरोबर। माझी तर विनंती आहे अजितदादांना, दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पाईल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांसारख्या पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली का असं मला आता वाटतंय। म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि ह्या माणसाला त्याची जागा दाखवा। मस्ती कशामुळे आहे, त्याला मुजोरी कशामुळे आहे? एवढी मस्ती आणि मुजोरी पोलिसाचा अभय असल्याशिवाय होऊ शकत नाही। स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री माझ्यासोबत बोलले। आता मी स्वतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या कानावर हा सगळा घटनाक्रम टाकला। काल परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत विचारपूस केली। एवढं सगळं असताना याला हा माजलाय कोणाच्या भरोशावर हे पाहायला पाहिजे। आणि असा मोकाट आरोपी जर मोकाट सांडासारखा सुटला असेल तर अकोला पोलीस हिंमत दाखवणार आहे की नाही, की माझं जीव जाईपर्यंत ते वाट पाहत आहेत। मी जीव गेला तरी चालेल, पण हा करणबाळा या पोलिसांचा जावई बनलाय का हे मात्र विचारलं पाहिजे। आणि तो सुटलाय की त्याला अभय दिलंय या तळात तर गेलंच पाहिजे।